नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण आज बघूया एका दृष्टिक्षेपात चंद्र प्रत्येक स्थानात काय सांगतो। चंद्र हा नैसर्गिक शुभग्रह आहे आणि तो आकर्षक आहे कारण तो भावनेचा कारक आहे। लग्नी हा चंद्र असेल तर ज्या राशीत चंद्र त्याचं जे नक्षत्र आहे त्या नक्षत्राप्रमाणे या चंद्राचा स्वभाव असतो आणि आकर्षक असतं व्यक्तिमत्व। द्वितीय स्थानामध्ये चंद्र असेल तर हे स्थान नाक कान घसा दाखवतं, त्यामुळे बोलणं हे या स्थानात आहे। अतिशय कोमल भाषेमध्ये बोलणारा आणि गायन कला असते या चंद्राकडे। सौम्य असतो हा चंद्र, सौम्य ग्रह आहे पण प्रभावी वक्तृत्व असतं। तृतीयामध्ये जर चंद्र असेल तर तृतीय स्थान हे छोट्या प्रवासाचं स्थान आहे आणि चंद्र हा प्रवासाचा कारक आहे, त्यामुळे सकाळी जाऊन संध्याकाळी यायचं असे छोटे प्रवास करून काम करायला माणसाला आवडतं तृतीयातल्या चंद्राच्या। आणि जशी रास असेल त्याच्याप्रमाणे लक्झरियस वस्तूंचा वापर तृतीयातला चंद्र करतो। चतुर्थामध्ये चंद्र हा मातेचं सौख्य दाखवतो, हे आईचं स्थान आहे, चंद्र आईचा कारक आहे। वाहनाची आवड असते या चंद्राला। हा जर बिघडला म्हणजे हा ग्रहणात आला चतुर्थात किंवा चतुर्थात तो अस्तंगत झाला किंवा अशुभ ग्रह बरोबर आला तर श्वसनाचे त्रास होऊ शकतात। चतुर्थ स्थान हे धडधड आहे आपल्या श्वसनामधून होणारी हृदयाची आणि श्वासपटल आहे। पंचम स्थान याच्यामध्ये अनुवंशिक गुण दिसतात, आईची लेगसी देतो माणूस। षष्ठ स्थान हे सेवेचं स्थान आहे। चंद्र हा नर्सिंग आहे, त्यामुळे अतिशय उत्तम सेवाभावी असतो। स्टेट गव्हर्नमेंटचा कारक आहे षष्ठातला चंद्र, स्टेट गव्हर्नमेंटमध्ये काम करणारी व्यक्ती असू शकते। पण हा भावनेत अडकणारा असल्यामुळे आणि हा शत्रूचं स्थान असल्यामुळे कधीकधी हा चंद्र दुसऱ्याच्या प्रश्नांमध्ये अडकतो। सप्तम स्थानामध्ये त्याला प्रवासाची आवड, जोडीदाराचं आकर्षण आणि जोडीदारात निरतिशय भावनिक गुंतवणूक, अभिनय, क्रीडा याच्यामध्ये हा चांगला असतो। अष्टम स्थानामध्ये बाईच्या कुंडलीत अष्टमातला चंद्र स्त्रियांचे आजार दाखवतो, मानसिक काळजा दाखवतो। भाग्यस्थानामध्ये चंद्र यांचा इथे हा चंद्र रवीच्या घरी आला त्याच्यामुळे शुभ आहे। याला ॲस्ट्रॉलॉजीचा अभ्यास चांगला येतो आणि मोठ्या व्यक्तींच्यामुळे यांचा भाग्योदय होतो। दशमामध्ये चंद्र, दशमस्थान हे चंद्रासाठी बिझनेसचं स्थान आहे, सार्वजनिक क्षेत्रात या चंद्राला यश मिळतं। एकादशामध्ये चंद्र हा शुभग्रह आणि हे नेटवर्क सर्कल मित्रांचं स्थान, अतिशय निरतिशय गुंतलेला असतो मित्रांच्या बरोबर, जीवश्च कंठस्थ मित्र असतात आणि आर्थिक लाभ अनेक प्रकारचे होतात, मात्र उतार चढाव असतात कारण चंद्र हा कमी जास्त होणारा ग्रह आहे। व्ययस्थानामध्ये मात्र चंद्र हा व्ययस्थान, व्ययात गेली आईचं सुख व्ययात गेलं, त्यामुळे आईपासून फारसं सुख मिळत नाही, मातृसौख्यात बिघाड होतो। पण हा चंद्र परदेशी प्रवास पण करतो। छान गोष्टी दाखवल्या ना चंद्राच्या। माझा चॅनल सबस्क्राईब करा, पुढचा ग्रह बघूया, तोपर्यंत बाय बाय।